लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कित्येक तास खोळंबलेल्या भाविकांना प्रत्यक्ष राजाच्या चरणी कशी वागणूक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मिळते ती तुम्हीच या दृश्यातून पाहू शकता। भाविकांच्या श्रद्धेच्या भांडवलावर उभ्या राहिलेल्या या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये भाविक हाच सर्वात उपेक्षित घटक असल्याचं तुम्ही या दृश्यांवरून पाहू शकाल। लालबागच्या राजाविषयी भाविकांच्या मनात असलेल्या श्रद्धेविषयी आम्हाला इथे अजिबात शंका नाही, पण भाविकांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या गर्दीला योग्य वळण देण्यासाठी व्यवस्थापनात आधुनिकता कधी येणार हा आमचा प्रश्न आहे। आणि या संदर्भात अभिनेते प्रशांत दामले यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण ऐकूया। फक्त मला प्रश्न असा पडलाय की त्या दरबारातला राजा कोण आहे? गणपती बाप्पा आहे का तो गुंड आहे का स्वयंसेवक आहे, असा प्रश्न पडलेला आहे। या पद्धतीने अशा पद्धतीने जर दर्शन मिळायचं असेल तर मला असं वाटतं की त्या दर्शनाला जाऊ नये कोणी। आपापल्या घरी गणपती असतो, त्या गणपतीला मनोभावे नमस्कार करा आणि शांतपणे तिथेच प्रतिष्ठापना करा, छान पूजा करा। हे फार दंगा मस्ती हे चाललेली आहे। आणि हे जे काही स्वयंसेवक सोकॉल्ड जे आहे, जे हातात सोन्याच्या चैन्या गळ्यात चैन्या घालून फिरतायत, हे फार गुंडगिरी आहे आणि ह्याला पहिल्यांदा बंद करायला पाहिजे। आणि मग त्यांना बंद करायच्या ऐवजी आपण मराठी लोकांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की असं येण्यासारखं 4-4 आणि 8-8 तास लाईन लावून गणपतीचं दर्शन घ्यायच्या ऐवजी आपल्या घरातले गणपती आहेत त्यांची मनोभावे पूजा करा। त्या 33 कोटी देवांपैकी कुठलाही देव असं सांगत नाही की काम सोडून माझ्या दर्शनाला या। हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि अशा पद्धतीने दर्शन घेणं हे तर त्या देवाचाही अपमान आहे, हा माज आहे असं माझं स्पष्ट मत आहे। चॅनलने आणि सगळ्या वर्तमानपत्रांनी हा जो लालबागचा राजा किंवा बाकीचे जे सगळे गणपती आहेत किंवा तिकडचे जे संस्थानं आहेत, या संस्थांना जे वाढवलेलं आहे हा माज आहे त्या कार्यकर्त्यांना आलेला, असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे मराठी लोकांनी अशा पद्धतीने दर्शनाला जाऊच नये। ते बघा कसे त्या बायकांना कसे खेचतायत मागे, त्या पुरुषांना कसे खेचतायत मागे। एक गृहस्थ तिथे वयस्कर आहे, त्यालाही त्या माणसाने मागे खेचला। अरे ही पद्धत आहे का? मग कशासाठी जायचं तिथे? झी 24 तास एक पाऊल पुढे।